तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. माझ्या नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे यूट्यूबचा. आणि तुम्ही पाहू शकता की आज मी निघालो आहे ट्रिपला. कोणाला घेऊन? तर आपल्या दन्नूला घेऊन. दन्नू पूर्णपणे ट्रिपला जाण्यासाठी रेडी आहे. आज इथं रॅम्पवरती लावली. कालच्या पावसामध्ये थोडीशी घाण झाली आहे, काल पाऊस होता. तर म्हटलं ट्रिपला जाण्याअगोदर ही सगळी क्लीन करून घ्यावी. तर तुम्हाला दाखवतो माझं ट्रिपचं नियोजन कसं काय. आणि ट्रिपमध्ये आता जात असताना म्हणजे आज 1-2 दिवसामध्ये आपण हा सगळा मी लोडिंग केलेला आहे. ही गादी का घेतलेली आहे ह्याचं तुम्हाला ट्रिपमध्ये पुढं दिसलंच. सगळा लोडिंग केलेलं आहे. आणि आपण कुठं चाललो आहे ते तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल. तर चला ट्रिप कंटिन्यू करूयात. तर मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलवरती सगळे मराठी व्हिडिओ येत आहेत. तर जसं तुम्ही प्रत्येक वेळेस मराठी माणसाला सपोर्ट करतच आहात, तर आपल्या या चॅनलला पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचे अजून प्रोत्साहन मिळेल. आणि असेच चांगली ट्रिप आम्ही करून तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करू. तर ट्रिप ही 4 ते 5 दिवसाची राहणार आहे. आणि ह्या ट्रिपमध्ये मी कुठं कुठं जातो आहे आणि कशा प्रकारे गाडीमध्ये सेटअप केलेला आहे. एक फॅमिली कार आहे आमची XC500, पण ह्याचं घरामध्ये कसं आम्ही रूपांतर केलं आहे हे पण तुम्हाला आम्ही पुढं दाखवणार आहे. ती गाडी जी आम्ही गाडीमध्ये घेतली ह्याचा पुढं कसा वापर होतो हा पण तुम्ही बघा. आणि तुम्ही बी कुठं जात असाल तर नक्की अशा प्रकारे तुम्ही सेटअप करू शकता. हे तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. चला ट्रिप सुरू करू. तर या ठिकाणी आपली दन्नू वॉशिंगसाठी रेडी झालेली आहे. हे दादा चांगल्या प्रकारे गाडी क्लीन करत आहेत. ट्रिपला जाण्याअगोदर गाडी क्लीन असली म्हणजे एकदम प्रसन्नच वाटतं. त्यावर भले XC700 आले असेल तरी बी XC500चा रुतबा वेगळाच आहे. लय बेस्ट गाडी दिसते एकदम. तर मित्रांनो, आपण आता सातारावरून शिर्डीच्या दिशेने निघालेलो आहे. आजचा आपला स्टॉप असणार आहे शिर्डी. आणि तर चला बघूयात आजच्या दिवसभरात आपल्यासोबत काय काय होतंय. आपण अहमदनगरमध्ये सुद्धा थांबणार आहोत थोड्या वेळासाठी. तर ऑन द वेच आहे. तर मित्रांनो, आपण आता मोरगावमध्ये पोहोचलेलो आहे. तर मोरगावचा मोरेश्वर गणपती म्हणून हे प्रसिद्ध आहे, अष्टविनायकमध्ये येतं. तर लेफ्ट साईडला जर का तुम्ही जाचाल, ह्या समोरून आता चौक येईल, तिथून लेफ्ट साईडला जाचाल तर गणपती मंदिर आहे. ह्या साईडला सरळ जाचाल तर चौफुल्या साईडला जातो. आणि राईटला जाचाल तर बारामती साईडला हा रोड जातो आपला. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि पालखी येत आहे. त्यासाठी जेजुरीला साईडला जाणारा रस्ता जो आहे इथं या ठिकाणी बंद केलेला आहे बघा. आज सासवडमध्ये पालखी आहे. तर मंदिर जे आहे ते ह्या साईडला आहे आणि ह्या साईडला बारामती साईडला रोड जातो. आणि आपण हे चौफुलीच्या दिशेने चाललेलो आहे. तर मित्रांनो, आपण सुपे या गावात पोहोचलेलो आहे आता. आणि हा सरळ रोड जो तुम्हाला दिसतोय त्या साईडला जातोय तो चौफुलीला जाणार आहे. आता आपण चौफुलीला न जाता बायपास करणार आहोत. इथून कुशेगाव पाटस साईडने आपण दौंडला पोहोचणार आहोत. तर इथून बघा या ठिकाणावरून सुपे गावातून जायचंय आपल्याला. सुपे गावाच्या बाहेर आलेला आहे आपण. आणि पुढे आल्यानंतर 2 रस्ते लागतात. त्यातला जे डावा जे रस्ता आहे, लेफ्टचा रस्ता, हा कुशेगावला जातो. तर ह्या डावा रस्ता आपल्याला घ्यायचा आहे. इथून आपण सरळ आता कुशेगाव पाटस असं क्रॉस करून दौंडकडे जाणार आहे. आणि दौंडवरून आपण नगर रस्ता पकडणार आहे. तर आपण बघा आता कुशेगाव रस्त्याला वळलेलो आहे. इथून मला वाटते 7 किलोमीटरवरती कुशेगाव आहे. तर कुशेगावमध्ये जाऊया. कुशेगावमधनं पाटसला जाऊया. कुशेगाववरून पाटस जे आहे ते 5 किलोमीटर अंतर आहे. आणि तिथून दौंड असा आतापर्यंतचा आपला प्रवास आहे. किती मस्त वातावरण झालंय बाहेर. ती बघा, पाऊस झालेला आहे इकडे, त्यामुळे सगळं रस्त्याला हिरवं गार गवत वगैरे उगवलेलं आहे. आणि आज वातावरण बी आभाळ पण बघा कसं ढगाळ आहे. ऊन सूर्यदेवता थोडंसं कमीच आहे, त्यांची कृपादृष्टी आज कमी आहे. वारा बिरा मस्त सुटलेला आहे आणि एकदम वेगळंच फील होतंय. तुम्ही दोन्ही साईडला बघचाल तर एकदम हिरवगार वातावरण दिसतंय, मस्त एकदम. झालेला आहे. आपल्या गाडीचा टायर पंक्चर झालेला आहे. कदाचित
लागला का काटा लागला, आय डोंट नो. त्या ठिकाणी आपण टायर खोललेला आहे. दादा थोडी बसली होती. हा पूर्ण टायर जो आहे तो खाली बसलेला आहे, डाऊन झाला. आता आपण चेंज करू. गाईज, हा इतका मोठा टायर खोलत माझी हालत एकदम जाम झालेली आहे. आता चला टायर सोडायचं आहे परत. मित्रांनो, आता टायर बदलून झालेला आहे. टायर या ठिकाणी ठेवला आहे. दादा पुढे येतो आमचा. त्याचा पहिल्यांदा टायर पंक्चर काढून घेऊयात आणि मग पुढं. तर मित्रांनो, हा पुणे सोलापूर हायवे. इकडून हा पुण्यावरून येणारा रस्ता, इकडे सोलापूरला जाणारा रस्ता आहे. पाटसं गाव आहे टोल नाका पुढे. आणि या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र 3D व्हील अलाइनमेंट शॉप मिळलेला आहे. हे दादा आहेत. जो आपला टायर आपण त्या घाटामध्ये पंक्चर झाला होता तो इथे चेंज करत आहे आपण. हा वाला तो टायर आपला. ॲक्च्युली टायरमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता, टायर पंक्चर नव्हता. हा जो वाल आहे याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यातून हवा लिकेज होत होते असं हे दादा म्हणतात. त्यांनी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने हा टायर चेक केलेला आहे. आणि हा जो जुना आपला स्टेपनीचा टायर आहे, आता हे दादा हे चेंज करत आहेत इथं पुणे सोलापूर रस्त्यावरती. हे महाराष्ट्र 3D व्हील अलाइनमेंट असं शॉप आहे यांचं, दादांचं. यांच्याकडे बघा अशा प्रकारचं हायड्रोलिक जॅक आहे. आपला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास गेला तिथं टायर खोलण्यासाठी, उचलण्यासाठी. 1 मिनटामध्ये बघा किती स्पीडने गाडी वरती जाते. चला मित्रांनो, टायर चेंज करूया, नंतर भेटूयात. तर मित्रांनो, गाडीतलं घर आपलं तयार झालेलं आहे. आता आमचे लाडूबाई आतमध्ये झोपायसाठी तयार आहे. चला आता सरांना विचारत किती पेमेंट झालं त्यांचं टायरचं, आणि आपली जर्नी स्टार्ट करूया. तर मित्रांनो, निघालो आहे आता या दादांच्या शॉपपासून. इथून आपण गाडी बाहेर काढलेली आहे. ऑलरेडी खूप उशीर झाला आणि आता देखील आपल्याला खूप उशीर झालेला आहे. जवळजवळ 2 तास मी लेट झालेलो आहे. चला काय हरकत नाही, ट्रिप आपली मोठी आहे आणि दिवस अनलिमिटेड आहेत आपल्याकडं. एखादी दिवस एक्स्ट्राचा झाला तरी काय हरकत नाही. तर चला आपली जर्नी स्टार्ट करूयात. आता 1 वाजला आहे, नाश्त्यासाठी थांबलो आहे. म्हटलं जेवण पुढं जाऊन करावं. आता भूक तर काही एवढी नव्हती. राजवीर ही मिसळ मागवली, त्यातली राजवीर एक उचलून खात आहे. ही आहे पेशळ मिसळ. पुढं थांबलो आहे आम्ही, मंगलमूर्ती मिसळ, दौंड रस्त्याला. आता आपण अहमदनगरमध्ये आहे. अहमदनगर सिटीतून शिर्डीच्या दिशेने निघालेलो आहे आपण. अहमदनगर सिटी अर्धी जवळजवळ बायपास केलेली आहे मी. आता समोर येणारा जो रस्ता आहे हा आहे आपला शिर्डीचा रस्ता. आणि पलीकडून लेफ्ट साईडला जो रस्ता जाणारा दिसतोय तुम्हाला, तो पुण्या साईडला जाणारा रस्ता आहे बघा. ब्रह्मवळण असं म्हटलं जातं या रस्त्याला. मुंबई, कोल्हापूर, पुणे वगैरे या साईडला
लेफ्टला रस्ता आहे आणि शिर्डी मनमाड साईडला राईटला जाणारा रस्ता आहे. शिर्डी 70 किलोमीटर इथून राहिलेला आहे आता. तर हा चेकपोस्ट होता, तर गाड्या थांबून सगळं चेक करत होते. इकडे ट्रॅफिक पण खूप मागं लागलं होतं. तर आपण शिर्डीच्या रस्त्याला वळलेलो आहे. शिर्डी 70 किलोमीटर आहे इथं. आणि रस्ता मला तर आता वाटतं की बाबा रस्त्याचं काम झालेलं आहे, कारण की जेव्हा कधी पण येईल पुण्यावरून शिर्डी साईडला जाताना तेव्हा रस्ता कंटिन्यू खराबच असतो किंवा अंडर कन्स्ट्रक्शन असतो, काम चालू असतं. मला या गोष्टीची शक्यता होतीच, वाटलंच होतं की रोड खराब राहणार आहेत. हे बघा, रोड अंडर कन्स्ट्रक्शनच आहे, रोडचं काम चालू आहे, म्हणजे अजून तर काय दिसत नाही आहे, पण सगळे खड्डे खुड्डेच आहेत रस्त्याला. हे बघा, सगळा खराब रस्ता. हे बघा, पूर्ण रोड कन्स्ट्रक्शन चाललं. आता पुढच्या वेळेस जेव्हा येईल त्यावेळेस ह्या साईडचा उकरलेला असेल आणि पलीकडचा झालेला असेल. त्याची पण अवस्था अशी की सगळे खड्डे खुड्डे परत. तर मित्रांनो, साईबाबांच्या पदपर्शाने पावन झालेल्या अशा शिर्डी नगरीत आपलं स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. तर आता आपण पहिलं हॉटेलवरती जाऊया, फ्रेश वगैरे होऊया, चेंज करूया आणि बाबांच्या दर्शनासाठी जाऊया. तर शिर्डीमध्ये आपण पोचलेलो आहे. हे तुम्ही बघत असाल साई भक्त निवास या ठिकाणी, या साईडला साई भक्त निवास आहे. आणि इथल्या शिर्डीतल्या म्हणजे प्रत्येक दुकानातल्या हॉटेलची कुठलंही नेम प्लेट बघा, सुरुवातीला अगोदर साईबाबांचं नाव हे असतंच. साई आश्रम, साई भक्त निवास पाठीमागे गेलेला आहे. आता ह्या ठिकाणी पुढं एस टी स्टँड येईल बघा. इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आपल्या हॉटेलकडं. आपण नेहमी एकाच हॉटेलमध्ये थांबतो, त्या हॉटेलमध्ये जायचं आहे आपल्याला. आता हा लेफ्ट आहे आपल्या. चला हॉटेलवरती भेटूया.